नमस्ते मित्रांनो, माझ्या या नाईट स्टोरी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. एका हॉटेलच्या टेरेसवर एका शाळेतील मित्रमैत्रिणींची पार्टी सुरू होती. सगळीकडे गप्पांचा नुसता पूर आला होता. कोणी कुणाला तब्येत जाडी झाली म्हणून चिडवत होतं, तर कोणी आता डोक्याला टक्कल पडत चालले म्हणून हसत होते. शाळेतील एकमेकांच्या फजितीचे किस्से रंगून सांगत होते. थोडक्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत होते. तो मात्र या सगळ्यांपासून थोडा अलिप्त एकटाच हातात ज्यूसचा ग्लास घेऊन बसला होता. पण नजर मात्र राहून टेरेसच्या दरवाजाकडे जात होती. जणू त्याचं कोणी जवळचं आणि ओळखीचं त्या दरवाजातून आत येणार होतं. पण बेचैन होत होतं. एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती. त्याला माहीत होतं हे सगळं होणार होतं, म्हणूनच त्याने यायला नकार दिला होता. पण मित्रांनी एवढा आग्रह केला की त्याला तो मोडवताच आला नाही आणि त्याने शेवटी इथे यायचं ठरवलं. पण आता जीवाची होणारी घालमेल पाहून आपण उगाच इथे आलो असंच त्याला वाटत होतं. आता हातांची अस्वस्थ चुळबुळ चालू झाली होती. ही त्याची नेहमीची सवय होती. कोणत्याही क्षणी ती आत येईल आणि आपल्या नजरेस पडेल. पण ती बघेल का माझ्याकडे? बोलेल का माझ्याशी? मुळात मी तिच्या लक्षात असेल का? असे एक ना एक प्रत्येक प्रश्न त्याच्या मनात फेर धरत होते. नकळत तो भूतकाळात गेला आणि त्याला आठवली ती राधा. 2 वेण्या घातलेली, घाऱ्या डोळ्याची राधा आणि सगळ्यात आकर्षक वाटणारी तिच्या कपाळावरील ती काळी नाजूक टिकली, जी तिच्या सौंदर्यात आणखी भर टाकत होती. वर्गात नवीन ॲडमिशन वाटत होती. तिने जसं वर्गात पाऊल ठेवलं, तशी एक मंद वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगाला स्पर्शून गेल्याचा त्याला भास झाला. तोच काय वर्गातील प्रत्येक मुलगा तिच्याकडे भारावून पाहत होता. असं निखळ सौंदर्य पहिल्यांदाच त्यांना पाहायला मिळत होतं. ती आत आली आणि बेंचवर जाऊन बसली. तसा सर्वांनी एकच सुस्कारा सोडला, पण नजर मात्र तिच्यावरून हटवली नाही. याला मनातच त्या सर्व मुलांचा राग आला. ते ज्या नजरेने तिला पाहत होते, ती नजर याला अस्वस्थ करत होती. पण हा एवढा अस्वस्थ का झाला, या त्याच्या विचारावर तो स्वतःच चमकला. कदाचित तिच्या सौंदर्याची भुरळ याच्यावर ही पडली असावी. मग हे आकर्षण होतं का? की प्रेम? छे, असं कसं पहिल्या नजरेत आणि एका सेकंदात आपल्याला प्रेम होऊ शकतं? तो स्वतःच्या विचारावरच चिडला आणि त्याने आता तिच्याकडे पाहायचं नाही असंच ठरवलं. आणि तो मॅडम शिकवत होत्या तिकडं लक्ष देऊ लागला. मॅडम बाकीच्या मुलांनाही ओरडल्या. तसं त्या सर्व मुलांनी गडबडून समोर पाहिलं आणि लक्ष देऊ लागले. तसं नाटक करू लागले म्हणा. अचानक मॅडमनी प्रश्न विचारला, तसं तिने हात वर केला. मॅडमनी इशारा केला, तसंही उभी राहिली आणि उत्तर सांगू लागली. तसं आपोआप सर्वांच्या नजरा तिच्यावर गेल्या. त्या सर्वांमध्ये एक नजर याचीही होती. कितीही मनाला समजावलं तरी त्याचं मन ऐकायला तयारच नव्हतं. ते राहून तिच्याकडेच ओढ घेत होतं. बोलताना तिच्या नाजूक ओठांची होणारी हालचाल आणि लयीत खोलीवर होणाऱ्या तिच्या भुवया तो एकटक पाहत होता. मॅडम शाब्बास म्हटल्या तसं तिच्या ओठांवर आलेलं ते हसू आणि ती हसल्यामुळे तिच्या गालावर पडलेली ती खळी, हा भान हरपून तिलाच पाहत होता. अचानक तिला काय वाटलं माहीत नाही आणि तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं. उफ्फ,
तिची ती गारी नजर ज्याने त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. तो जिच्या नजरेत अडकणार की त्याला तिच्या नजरेतले भाव बदलताना दिसले. त्याने नीट पाहिलं तर तिच्या डोळ्यात राग होता आणि ती नाक फुगवून त्याच्याकडे पाहत होती. म्हणजे तिला समजलं मी एकटक तिच्याकडे पाहतोय आणि तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून तिला ते आवडलं नाहीये हेही समजत होतं. त्याने झटकन नजर वळवली आणि मी त्या गावाच्याच नाही अशा आविर्भावात समोर पाहू लागला. पण आतून प्रचंड घाबरला होता. आपली चोरी पकडली गेली म्हणून तिनेही रागात मानेला झटका दिला आणि समोर पाहू लागले. आताही त्याला ते आठवलं तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने हातातील ज्यूस संपवला आणि समोर पाहिलं तर रेणू त्याच्या समोर बसून त्यालाच पाहत होती. अशी काय पाहतेस? काही लागलंय का तोंडाला माझ्या? तो तोंडावरून हात फिरवत म्हणाला. नाही, विचार करते. आल्यापासून कुणाशी नीट बोलला सुद्धा नाहीयेस. एकटाच बसलायस आणि आता कोणाचा विचार करून एवढं हसू येतंय का? येतंय हा? तिने भुवया खाली वर करत विचारलं. प्लीज यार नको तो विषय. त्याने सुस्कारा सोडला. कृष्णा, डोंट टेल मी की तू तिचा विचार करून हसत होतास. रेणू त्याचा अंदाज घेत म्हणाली. खोटं नाही बोलणार तुझ्याशी. हो, तिचीच आठवण आली म्हणून हसलो. तो बिनधास्त म्हणाला. कृष्णा, रेणू असहाय्यपणे म्हणाली. रेणू तिचं मला माहीत नाही पण मी तर खरं प्रेम केलं होतं ना. माझ्यासाठी त्या सगळ्या गोष्टी विसरणं सोपं नाहीये. कृष्णा भावूक होत म्हणाला. खूप वर्षे उलटली. आता कृष्णा, राधिकाची जबाबदारी आहे तुझ्यावर. विसरू नको आणि नको अडकू परत या सगळ्यात. विसर सगळं प्लीज. तुझ्यासाठी आणि राधिकासाठी हेच योग्य आहे. रेणूने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. मला माझ्या जबाबदारीची जाणीव आहे रेणू. म्हणूनच तर तुझ्या समोर सही सलामत बसलोय. ती गेल्यानंतर कधीच मरून गेलो असतो. पण राधिका आली आयुष्यात आणि तिच्या जबाबदारीने, काळजीने मला मरू दिलं नाही. खूप राग येतो आजही तिचा. का वागली ती असं माझ्याशी? खूप प्रेम केलं होतं मी तिच्यावर. तरीही तिला माझी दया आली नाही ना का? मला असं अर्ध्यावर सोडून जाताना तिच्या मनाने तिला एकदाही नाही थांबवलं का? तिने कधीच माझ्यावर प्रेम केलं नव्हतं का? ती जाताना जे बोलली ते सगळं खरं होतं का मग? असे अनेक प्रश्न रोज छळतात मला. खूप त्रास होतो मग. कृष्णा डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाला. कृष्णा, तुझा त्रास कळतोय मला. पण तिच्याही काही अडचणी असतील ना. तिचीही काही मजबुरी असेल. नाहीतर तुझ्यावर एवढं प्रेम असूनही ती तुला अशी सोडून गेली नसती. प्लीज तिचा राग करू नकोस. रेणू त्याला समजावत म्हणाली. खरंच रेणू, हे तू मला बोलतेस. अगं, ती जेव्हा सोडून गेली तेव्हा तूही होतीस ना तिथे. किती समजावलं मी तिला. किती वेळा विचारलं पण तिने मला काहीच सांगितलं नाही. तिच्या पुढे हात जोडले, माझ्या प्रेमाची भीक मागितली तरी ती मला धुडकावून निघून गेली ना. तिच्या प्रत्येक अडचणी दूर करायला मी तयार होतो. तिची साथ कधीच सोडली नसती मी. पण तिने काहीच ऐकून घेतलं नाही माझं. नाही रेणू, मी तिला कधीच माफ करणार नाही.
या जन्मात तरी नाही, तो रागात म्हणाला आणि डोळ्यातलं पाणी पुसत तिथून निघून गेला. तो गेला तसं एक अश्रू घरंगळत रेणूच्या डोक्यावर बाहेर आला. तू जे समजतो ते सत्य नाहीये कृष्णा. गैरसमज करून घेतलास तू. तिच्या डोळ्यात कायम हरवायचाच ना तू? मग तिच्या डोळ्यातली वेदना नाही का रे दिसली तुला? तिने तुला दुखवलं तेही तुझ्यासाठी. कारण जर तुला सत्य समजलं असतं तर कोलमडून गेला असता तू. आणि ती तुला असं तुटताना नव्हती पाहू शकत. आणि मीही तिच्या वचनात आजपर्यंत बांधली गेली आहे. माफ कर मला. मीही सत्य लपवलंच आहे तुझ्यापासून. माफ कर. रेणू सांगून का नाही टाकत तू त्याला सगळं? सतीश रेणूचा नवरा म्हणाला. जो तिचा क्लासमेट ही होता. नाही सतीश, एक वेळ तो असा तिचा तिरस्कार करत जगलेला चालेल मला. पण सत्य समजल्यावर त्याची जी अवस्था होईल ती नाही सहन होणार मला. आणि राधालाही नाही आवडणार ते. रेणू सुस्कारा सोडत म्हणाली. कृष्णा तिथून निघाला. त्याला तिथं थांबणं आता कठीण होतं. त्याने गाडी रस्त्यावर काढली आणि सुसाट वेगाने पळतच निघाला. त्यासोबत त्याचे विचारही वेगाने पळत होते. काही वेळा नंतर त्याचे लक्ष समोरच्या बिल्डिंगकडे गेले. तसं त्याने करकचून गाडीला ब्रेक मारला. त्याने गाडी साईडला लावली आणि तो खाली उतरला. समोर एक जुनी बिल्डिंग होती. त्याची शाळा. त्याची पावलं आपोआप त्या दिशेने पडली. समोर आपली शाळा पाहून शाळेच्या त्या सगळ्या आठवणी झरझर करत त्याच्या डोळ्यासमोरून सरून गेल्या. त्याचबरोबर तिची ही आठवण झाली. त्याला आतमध्ये जायची तीव्र इच्छा झाली. थेट गेटवरचा वॉचमन त्याला आत सोडेना. मी याच शाळेचा विद्यार्थी आहे. एकदा आत जायचं आहे. कळकळीची विनंती केली. तसं वॉचमनने ओळखपत्र घेऊन त्याला आत सोडलं. त्याने आत पाऊल ठेवलं तसं एक वाऱ्याची झुळूक त्याला स्पर्श करून गेली. तो डोळे भरून सगळं पाहत होता. बिल्डिंग फक्त जुनी झाली होती. बाकी सगळं आहे तसंच होतं. तो पायऱ्या चढून वरती गेला. तिथे समोर त्याचा 10वीचा वर्ग होता. नकळत त्याची पावले तिकडे ओढली गेली. त्याने दरवाजा उघडला आणि आत गेला. तोच फळा त्याचं बॅच. त्याची नजर तो बसायचा त्या ठिकाणी गेली. तो तिथे जाऊन बसला. तिथे बसताच त्याला आपण तोच 10वीचा कृष्णा आहोत अशी फिलिंग आली. त्याने नजर वळवली पण तिथे आता ती नव्हती. ती जागा पूर्ण रिकामी होती. त्याचं मन भरून आलं. तो उठला आणि त्याने बेंचवरून हात फिरवला. त्याला आठवलं परत तोच दिवस जेव्हा ती त्याच्यावर रागावून बाहेर गेली आणि हाही तिच्या मागे गेला होता. तसं त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. मित्रांनो, तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. मी तुम्हाला नवीन स्टोरी नक्कीच घेऊन येईल. थँक्यू.